संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट शहरात काळं फासण्यात आलंय। प्रवीण गायकवाड हे आज रविवारी सकल मराठा समाज आणि फतेसिंह शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट शहरात आले होते। कार्यक्रमासाठी जात असताना अचानक शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना काळं फासलं। मोठ्या संख्येने जमा झालेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना घेरलं आणि अक्षरशः त्यांच्या अंगावर शाई ओतली। अचानक झालेल्या या हल्ल्याने प्रवीण गायकवाड गोंधळून गेले। त्यांनी आक्रमक झालेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला। कार्यकर्त्यांचे हात जोडले, मात्र तरीही हे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। प्रवीण गायकवाड हे त्यांच्या चारचाकी वाहनात जाऊन बसले। त्यानंतरही आक्रमक झालेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना गाडीतून बाहेर काढलं आणि त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली। साधारण 10 ते 15 मिनिटे हा संपूर्ण प्रकार सुरू होता। प्रवीण गायकवाड यांनी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांसमोर हात जोडले, मात्र तरीही हे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। प्रवीण गायकवाड हे शाईमध्ये न्हावून निघाल्याचं समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि या संघटनेच्या नावांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने शिवधर्म फाउंडेशन ही संस्था मागील अनेक दिवसांपासून संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज आहे। संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात बदल करावा अशी मागणी या संघटनेकडून यापूर्वी करण्यात आली आहे। मात्र संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने शिवधर्म फाउंडेशनचे हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अनेक दिवसांचा या कार्यकर्त्यांच्या मनात राग होता आणि शिवधर्म फाउंडेशनच्या या कार्यकर्त्यांचा हा राग आजच्या घटनेनं बाहेर पडला। प्रवीण गायकवाड यांचा आज अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। निमित्त होतं सकल मराठा समाज आणि फतेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाचं। सत्कार समारंभासाठी प्रवीण गायकवाड हे कार्यक्रम स्थळी पोहोचणार होतेच, मात्र त्यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं आणि त्यांच्या अंगावर शाई फेकली। शाई फेकीचा हा व्हिडिओ अंगावर काटे आणणारा आहे। संभाजी ब्रिगेड आणि प्रवीण गायकवाड यांचा इतिहास काय? तर संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रात मराठा समाज आणि बहुजन समाजासाठी काम करणारी एक राजकीय आणि सामाजिक संघटना आहे। पुरुषोत्तम खेडेकर हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष। मात्र कालांतराने या संघटनेत फूट पडली आणि या संघटनेतून बाहेर पडलेल्या काहींनी नवीन ब्रिगेड स्थापन केली आणि या नव्या ब्रिगेडच्या अध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची निवड झाली। दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी काही काळासाठी शेतकरी कामगार पक्षात आणि त्यानंतर काँग्रेसमध्येही प्रवेश केला, मात्र त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही। 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती, मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं। त्यामुळे प्रवीण गायकवाड नाराज झाल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या। आक्रमक आंदोलनाने संभाजी ब्रिगेड आणखी चर्चेत। छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे संभाजी ब्रिगेडने अनेकदा आक्रमक आंदोलनं केली आहेत। जानेवारी 2004 मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर अचानक हल्ला करण्यात आला। हा हल्ला संभाजी ब्रिगेडने केला होता। या हल्ल्यात संस्थेतील अतिप्राचीन पुस्तकं आणि हस्तलेखांचं मोठं नुकसान झालं होतं। तेव्हापासून संभाजी ब्रिगेड चर्चेत आली। याशिवाय लेखक गिरीश कुबेर यांच्या एका पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने त्यांच्या अंगावर शाई फेकली होती। नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली होती। डिसेंबर 2010 मध्ये व पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला होता। पुतळा हटवण्याच्या आंदोलनात तेव्हा संभाजी ब्रिगेड अग्रेसर होती। त्याशिवाय शिवचरित्रातून छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ आणि संभाजी राजांचा चुकीचा इतिहास लिहिण्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात अनेकदा निदर्शनं केली। पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतरही संभाजी ब्रिगेडने जोरदार विरोध केला होता। मात्र या संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावात बदल करावा अशी मागणी मागील काही दिवसांपासून शिवधर्म फाउंडेशनकडून केली जात होती, कारण संघटनेच्या नावातून संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याचा आरोप करण्यात येत होता। आणि शेवटी याच वादातून शिवधर्म फाउंडेशनकडून आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला। इतकंच नाही तर त्यांना काळं देखील फासण्यात आलं। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटणार हे नक्की। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून किरण शिंदे यांचा लोकमत.com साठी हा रिपोर्ट।